बातमी आहे गडचिरोलीहून। गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती कायम आहे। संततधार पावसामुळे चौथ्या दिवशी देखील जिल्ह्याभरातील 33 ठिकाणची वाहतूक ठप्प झाली होती। दरम्यान सोमवारी गडचिरोली तालुक्यातील पारडी गावातील 19 पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। गडचिरोली जिल्ह्यात पूरस्थिती कायम आहे। अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे। दुसरीकडे जिल्ह्याच्या दक्षिण टोकाला असलेल्या सिरोंचा तालुक्यात पावसानं कहर सुरूच ठेवला आहे। सोमवारी पावसामुळे जवळपास 31 घरांचं नुकसान झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनानं दिली आहे। सततच्या पावसामुळे सुरक्षेच्या दृष्टीनं प्रशासनानं सिरोंचा तालुक्यासाठी SDRFच्या 2 तुकड्या तैनात केल्या आहेत। त्यापैकी एका पथकाकडे आरसल्ली परिसराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तर दुसरी टीम सिरोंचा तहसील मुख्यालयात हजर असून पूरस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे। नद्यांच्या पाण्याच्या पातळीत सातत्यानं वाढ होत असल्यानं सिरोंचाचे तहसीलदार, नायब तहसीलदार, SDRF टीम, नागपूरचे पोलीस उपनिरीक्षक आदींनी ग्रामस्थांना सावध राहण्याचं आवाहन केलं आहे। आमच्या इथं संपूर्ण तालुका प्रशासनाच्या दृष्टीने मोहीम सुरू आहे आणि युद्ध पातळीवर काम सुरू आहे। अशातच माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी SDRFची टीम आमच्या मदतीला पाठवली आहे। तसंच तालुका प्रशासन संपूर्ण सज्ज आहे। SDRF टीमला आम्ही सध्या तहसीलदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली असरअली इथं एक टीम आम्ही डिप्लॉय करतो आहे आणि एक टीम तालुका प्रशासनाकडे इथं तालुका स्तरावर ठेवतो आहे, जेणेकरून जर काही परिस्थिती उद्भवली तर आपत्कालीन परिस्थितीत त्यांना तिथं पाठवता येईल।